नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. प्रवाह न्यूज नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या निवडणुकीचा चर्चेचा विषय बनण्यात आलाय, कारण महाविकास आघाडीचा उमेदवार ठरल्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण असेल याकडे चर्चा होती. मात्र काल शिवसेनेचे शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर भाजपमध्ये देखील थोडेफार प्रमाणात धुसफूस ऐकायला मिळत होती. त्या पद्धतीच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. आज माझ्यासोबत भाजपचे जिल्हा प्रमुख शिंदे साहेब आहेत, फुलाजी शिंदे साहेब आहेत. सर, कशा पद्धतीनं हा तिढा काल सुटला? शिंदे गटाला जी काही जागा गेली, शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. आज फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. काय सांगाल, कशा पद्धतीनं या पुढचं भाजप म्हणून आपण कशा पद्धतीनं आपलं पाऊल असणार, काय सांग? गेली 5 वर्ष भारतीय जनता पक्ष या लोकसभेमध्ये काम करत होता. आम्हाला वाटत होतं की भारतीय जनता पार्टीला जागा सुटेल, पण नाही सुटली. त्यानंतर जे काही आमच्या महाराष्ट्राची जे काही समिती आहे त्यांनी महायुतीला जागा दिली आणि त्या जाग्यामध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना उमेदवारी काल डिक्लेअर झाली. त्यानंतर थोडी भारतीय जनता पक्षामध्ये त्या कार्यकर्त्यामध्ये आपली जे काय अवस्था असते त्याप्रमाणे अवस्था पसरलेली आहे. पण आम्ही आता दिनांक 31 तारखेला पूर्ण लोकसभेतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीला आमचे सर्व आमदार, मंत्री, माजी खासदार मार्गदर्शन करणार आहेत. पूर्ण कार्यकर्त्याची जे काही कार्यकर्त्याचा विचार आहे त्या कार्यकर्त्याचा विचार सुद्धा आम्ही या ठिकाणी ऐकून घेणार आहे. त्यानंतर सन्माननीय आमचे पूर्ण आमदार काय त्या बैठकीचे निर्णय घेऊन पुढील जे काही महायुतीचं काम असेल जो निर्णय घेतील त्यानंतर पुढची दिशा या ठिकाणी ठरल्या जाणार. महायुती मध्ये एकत्रित काम करत असताना आपण जिल्हाध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने आतापर्यंत कामकाज केलं त्याच पद्धतीने उमेदवार कोणीही असो त्यांना त्या पद्धतीने निवडून आणू अशा सुद्धा प्रतिक्रिया सोशल माध्यमातून किंवा आपण व्यक्त करत असताना आता शिवसेनेला जागा सुटल्या त्यानंतर आता बैठक घेण्याची वेळ काय आली का? नाही, बैठक कार्यकर्त्यासाठी बैठक घ्यावीच लागते आणि बैठकीमध्येच हा जे काही एकोणिकाच्या विचारानंच काही जे काही आपलं हे असतात त्यानंतर त्या सुटल्या जातात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे काही महायुतीचं काम आहे ते आमचे सर्व कार्यकर्ते महायुतीचंच काम करतील. आज मोठ्या आनंदामध्ये जल्लोषामध्ये तिथे फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उमेदवार जे हेमंत पाटील यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती. तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष साजरा केला. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्याची कमतरता भासणार नाही, आज सकाळीच त्यांचा कार्यक्रम असल्यामुळं काही लवकरात लवकर असल्यामुळं ते काही पूर्ण यांना बोलवलं गेलं नाही, कोणाला माहीत सुद्धा नव्हतं. त्यामुळं काही बरेचसे कार्यकर्ते बाहेर होते. यापुढं आमची बैठक झाल्याच्या नंतर 100% त्याच्यामध्ये सहभागी होतील. विद्यमान जे उमेदवार आहेत ते विश्वासात घेतील आपल्याला की अशी पद्धतीची चर्चा झाली आणि उमेदवार घेतील विश्वासात न घ्याल का? त्यांना महायुतीचा उमेदवार असल्यावर घ्यावाच लागणार आणि सगळ्याचंच कर्तव्य आहे. त्याच्यामुळं यापुढं काही जे काही बैठक झाल्याच्या नंतरच हा पुढचं जे काही हे होईल आणि त्यानंतर हे आमच्या कार्यकर्त्याचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं जाईल. कारण एक दोघं गेल्यामुळं इथून पुढेही सुद्धा भारतीय जनता पक्षाचं पूर्ण जे काही कार्य आहे आम्हाला पूर्ण याच्यात न्यायचंय आणि या देशामध्ये पुन्हा सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना तिसऱ्यांदा आम्हाला पंतप्रधान करायचंय. म्हणून आम्ही बैठक झाल्याच्या नंतर जे काही आमचं बैठकीतला संवाद त्यानंतर होईल, एकूण कार्यकर्ते मार्गदर्शन करतील, नेते मंडळी कार्यकर्ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ऐकून घेणार आहोत आणि त्यानंतर जे काही पुढची जे काही दिशा आहे ती ठरल्या जाणार. एकंदरीतच महायुतीमध्ये भाजपा पक्षाकडून जवळपास डझनभराच्या वरची काही यादी होती. उमेदवारीसाठी त्या पद्धतीची चर्चा होती आणि त्या पद्धतीचे
मुंबई असेल दिल्लीच्या वाऱ्या अनेकांनी केल्या. अनेकांना वाटत होतं की भाजप पक्षाला त्यापैकीच उमेदवाराला कुणाला तरी तिकीट मिळावं. अशा पद्धतीच्या चर्चा होत असताना अचानक जागा त्याला काय भावना अचानक जागा तिकडे शिंदे गटाला गेली. महायुतीमध्ये जे काही युतीचे हे असतात त्यामध्ये होत आहे, झालेलं आहे. आमच्याकडे खूप काही उमेदवार होते, पण जागा गेल्याच्या नंतर जागा जायच्या अगोदरपर्यंत आम्ही पूर्ण भारतीय जनता पक्षाला जागा सुटेल असा प्रयत्न सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. नंतर जागा सुटल्याच्या नंतर त्यामुळेच आम्ही या ठिकाणी जे बैठकीचं नियोजन केलेलं आहे, बैठकीमध्ये संवाद करण्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे. मागच्या 5 वर्षाचा कार्यकाळ बघता जे आताचे उमेदवार आहेत हेमंत पाटील यांच्याविषयीचा मागच्या 5 वर्षाचा कार्यकाळ पाहता तीव्र स्वरूपाची अशी नाराजी प्रचंड स्वरूपाची अशी नाराजी ऐकायला मिळत होती, पाहायला मिळत होती. त्याच पद्धतीनं विकास कामाचा नुसता गाजावाजा केला जातो, कुठेच विकास कामं नाही अशा सुद्धा विरोधकाकडून आरोप केला जात होते. याकडे आपण कशा पद्धतीने बघता? निवडणुकीच्या ह्याच्यात काय त्यांना फायदा होऊ शकतो का? नाही, विरोधक तर कितीही सरकारनं काम करू की खासदारांनी काम करू, त्यांचा विरोध ते करतच राहणार. पण चांगलं काम सरकारचं जे काही केंद्र सरकारचे काम अत्यंत या देशामध्ये आपल्या लोकसभेमध्ये सुद्धा चांगलं आहे. आणि जे 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 ज्या खासदाराकडून जे काही विकासाचं काम करण्यात आलंय ते विरोधक त्याचा विरोध करतच राहतात. त्यामुळं काही इथं विरोधकाची नाराजी आहे, त्यामुळं जे काही मतदारात हे संभ्रम आहे असं काही नाही. मतदार मोदी जे आमचं ठरलेलं आहे की ज्या या देशातला किंवा आपल्या हिंगोली याच्यातला खासदार म्हणून आणि उमेदवार म्हणून आम्ही मोदीजीकडेच पाहतो. त्यामुळं कुठली काही अशी त्या बहुमताधिक्याने निवडून देऊ आणि जो नाराजीचा सूर आहे तो त्याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे. आजचा जे कार्यक्रम झाला जो फटाक्याच्या आतषबाजी म्हणजे तो आनंदोत्सव जो उमेदवारांच्या काही इतर काही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जो आनंद उत्सव साजरा केला त्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं अशी सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी फुलाजी शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे. माझे सहकारी भागवत उदास मी उमेश चकर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली.